नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मौज प्रकाशननं प्रकाशित केलेली विजय जाधव यांची कादंबरी पाऊस काळ. आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 17वा. संध्याकाळी पाखरांनी आपल्या घरट्याकडे परत फिरावं त्याप्रमाणे माणसं पूर ओसरेल तशी आपल्या गावाकडं हळूहळू परतायला लागली. गाव गजबजलं. गुराढोरांचं हंबरणं, लहान मुलांचं ओरडणं गावानं ऐकलं. आणि मग खरंच आपली पुराच्या तावडीतनं सुटका झाली बरं का, याची गावाला खात्री झाली. आपण या पुरात निश्चित मरणार अशी खुणगाड बांधून आपल्याला सोडून गेलेल्या माणसांच्या आठवणीनं गेले 9 दिवस आणि 9 रात्री गावानं कशा काढल्या हे फक्त त्याच्या जीवालाच माहिती असेल. रात्रीचा काळाकुट्टा अंधार, वेड्यासारखा धोधो कोसळणारा पाऊस, सारं गाव गिळण्यासाठी झेपावत येणारं पुराचं लाल भडक पाणी, त्याच्याबरोबर वाहत येणारे आणि आपल्या जीवाला मुकलेले शेकडो मेलेले जीव, कोसळणारी घरं, घोंगावणारा वारा आणि मरणाच्या भीतीनं वडाच्या झाडावर गोळा झालेली माकडं. पाण्यातून पलीकडे जाता येत नाही म्हणून पाठीमागे राहिलेली कुत्री, कोंबड्या, शेरडं, करडं आणि जीवावर उदार होऊन 3-4 ठिकाणी राहिलेली 10-12 माणसं. केवळ एवढ्यांच्या सोबतीनं या भयंकर प्रसंगात गावानं कसा धीर धरला असेल ते फक्त गावालाच माहिती असणार. संध्याकाळच्या वेळी जर लाईट गेली आणि आपण एकटंच घरात असलो तर आपलं घर आपल्यालाच खायला उठतं. मग या 9 रात्री गावानं कशा काढल्या असतील? 9 दिवसानंतर भेदभेद का होईना एक जण गावाकडं परतू लागलं. मग मात्र गावाच्या तोंडावर चान्नच फुललं. आली बरं का मागं लेकरं. किती दिवस झालं मारुतीच्या देवळात दिवा नाही लागला. दिवा लावायला मारुतीच पुराच्या पाण्यात गाटांगळ्या खात होता तर कोण आणि कसा दिवा लावणार? कृष्ण मठातली घंटा वाजली नाही का भजनाचं सूर ऐकू आलं नाहीत? पोराठोरांचा कालवा नाही का दारुड्यांची भांडणं? काहीच कानावर नाही आलं. गावात माणसं परतत होती पण पाय ठेवायला जागाच शिल्लक नव्हती. गुडघ्याएवढ्या चिखलातनं घरात जावं लागत होतं. रस्ता कुठला आणि गटार कुठलं ओळखताही येत नव्हतं. सारीजण एकत्र आल्यावर पहिल्यांदा रस्त्यावरचा गाळ हटवायचं काम चालू झालं. गाळाच्या बादल्या भरायच्या आणि नदीच्या पाण्यात नेऊन ओतायच्या. सगळं गाव कामाला लागलं. सोबतीला सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते होतेच. रस्ता मोकळा केल्याशिवाय घरात कसं जायचं? जसजसे रस्ते मोकळे होतील तसतशी माणसं आपापल्या घराकडे सरकत होती. काही जणांना दम निघत नव्हता. ती तसल्या गाळातनं जाऊन आपल्या घराचा अंदाज घेऊन येत होती. आता घरात जाऊन तर काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडला होता. 8-9 दिवस पाण्यानं मुक्काम घरात ठोकल्यानं घराच्या भिंती कुठल्या क्षणी ढासळतील याचा नेम नव्हता. तर काहींनी अगोदरच कौल दिलेला होता. कापडा चोपडापासून धान्यापर्यंत आणि TV फ्रीजपासून मोटरसायकलपर्यंत सगळ्याचं पाण्यानं वाटोळं केलेलं होतं. पाय टाकल तिथं घरात गाळ पसरलेला. ज्यांना घराच्या भिंतींची खात्री होती त्या घरातल्या गडी माणसांनी घरं धुवायला सुरुवात केलेली. जशी घराची जमीन सुकल तसतशी ते बाया माणसांना नव्या नवरीसारखं घरात आणत होते. कुठंतरी माळ्यावर ठेवलेल्या कापडा चोपडाच्या गठोळ्याला हात लावण्यापूर्वी घरात धूर करणं गरजेचं होतं. कारण धुरामुळं पुराच्या पाण्यातून आलेले आणि हिथं कोणी नाही हे आपलंच घर आहे असं समजून मुक्कामाला राहिलेल्या साप किरडांना हुसकून लावता आलं असतं. पण धूर कशानं करायचा? जिथं पाणी गेलं नव्हतं त्यांच्याकडनं जळण काटोक मिळवण्यासाठी माणसं धडपडत होती. काही जण धाडसानं वरची गुठळी अलगद खाली घेऊन सावधपणे सोडत होती. जनावरांचा गोठा साफ करून त्यांना त्यांच्या जागेवर बांधायला येत होतं. पण वैरणीचं काय करायचं? अजून शिवारातलं पाणी आटलं नव्हतं, मग वैरण काढायची कशी? सगळ्यांच्या पुढे काय एकच प्रश्न होता का? लाईट नाही, गिरण बंद, पीठ कुठलं? जळण नाही, चूल बंद, पाणी कुठलं प्यायचं? पुराचं पाणी पिऊन काय मरायचं? आजारी पडलं तर डॉक्टर नाही, गावातनं बाहेर पडायला वाहन नाही, अजून गाळातनं बाहेर पडायला 2-4 दिवस तरी जाणार, तोपर्यंत काय करायचं?
फोन बंद. त्यामुळं गाळातनं बाहेर चालत गेल्याशिवाय बाहेरच्या जगाचा संपर्क नाही. कणगी धान्यानं भरलेल्या, त्यांच्यातलं धान्य उंचावर ठेवायला पुरानं सवडच दिली नाही. कणगीतलं धान्य आतल्या आत कुजलेलं, पोत्यात असलेल्या धान्याला मोड आलेले, ते मोड पोती फाडून बाहेर येत असलेले. आता त्यांची विल्हेवाट लावायला पाहिजे. उचलायचं पोतं आणि नेऊन वाटायचं नदीत. या साऱ्या धान्यांची आणि शिवारातल्या कुजलेल्या पिकांची, तसंच सडलेल्या जनावरांची सगळीकडे दुर्गंधी सुटलेली. त्यामुळं रोगराई पसरण्याची भीती वाढलेली. सगळ्या गावात औषध फवारणी नेटानं सुरू असलेली. जसा गाळ हडकल तशी माणसांची हालचाल वाढलेली. पुरानं उद्ध्वस्त झालेलं गाव आता हळूहळू पूर्वपदावर येत होतं. रस्त्यावरचा आणि घरातला साठलेला गाळ काढायचं काम जोरात सुरू होतं. अजूनही सर्वांच्या निवाऱ्याची सोय झाली नव्हती. ज्यांची घरं पाण्यानं रिकामी करून दिली होती त्यांनी घर आणि अंगणासमोरचा रस्ता स्वच्छ धुवून घेतला होता. देवघरातले देव धुवून स्वच्छ करावेत तसं वाटत होतं. पण ज्यांच्या घरात अजूनही पाणी आहे त्यांच्या निवाऱ्याची सोय तात्पुरती सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली होती. शासनाकडून आणि सेवाभावी संस्थांकडनं मदत येत होती. ज्यांची घरं जमीनदोस्त झाली होती ते लोक शेजारपाजाऱ्यांच्याबरोबर दोस्ती करून आला दिवस ढकलत होते. दुसऱ्याच्या आसऱ्याला राहताना त्यांच्या पण मनाला इंगळ्या डसत होत्या, कारण आपण बेघर झालोय ह्याची जाणीव त्यांच्या मनाला अस्वस्थ करत होती. ग्रामपंचायतीचं ऑफिस धुवून स्वच्छ केलं आणि तलाठी साहेबांनी आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर तिथेच तळ ठोकला. अजूनही शासनाकडून भरीव मदत मिळत नव्हती. पंचनाम्याचं काम धीम्या गतीनं चाललं होतं. 7-12 खाते उतारे काढून घेण्यासाठी अण्णासाहेबांची धांदल उडाली होती. त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी, मंत्र्यांचे दौरे, हे सारं सांभाळून रिपोर्टिंग करता करता त्यांना जेवायला सुद्धा फुरसत मिळत नव्हती. पूरग्रस्त भागातल्या तलाठ्यांच्या मदतीसाठी पूर्व भागातले सारे तलाठी, सर्कल, रावसाहेब या भागात नेमले होते. त्यांच्या बापजन्मी हे असलं पंचनाम्याचं काम करायची त्यांना सवय नव्हती, त्यामुळे तेही वैतागलेले होते. कोणाचं रान कुठं आहे, त्यात काय पीक आहे याची माहिती गाव पुढारी जाग्यावर बसून त्यांना पुरवत होते. आपल्या गटाचा माणूस असला तर सोयाबीनच्या जाग्यावर ऊस आणि विरोधी गटाचा असला की ऊसाच्या जाग्यावर सोयाबीन उगवत होतं. नाहीतर रानात काही पेरलंच नसल्याची नोंद होत होती. अशा परिस्थितीत सुद्धा माणसं निवडणुकीचा वचपा काढायला मागं पुढं बघत नव्हती. निवडणुकीत मत मागायला आलो त्यावेळेलाही चढून वाचला, आता काय करशील? अण्णासाहेब माझ्याच मुठीत आहे, मी म्हणन तसंच होणार, आता बस बोंबलत. असं मनातल्या मनात म्हणत गडी जाग्यावर पंचनामा करून मोकळं होत होते. दुसऱ्या गटाला ही भानगड कळली की ते कालवा करत येत होते. जाग्यावर जाऊन परिस्थिती बघून पंचनामा करायचा तुम्हाला आदेश असताना तुम्ही हिथं बसून आमच्या रानाचा पंचनामा केलाच कसा? हिथं बसून कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही काही करायला लागला तर आम्ही खपवून घेणार नाही. वरपर्यंत तक्रार केली तर बसशील घरात, मग कळेल आमचा हिसका. तलाठ्यांना दम भरत होते. अण्णासाहेब माने या सगळ्या कटकटींनी वैतागले होते. त्यांच्या मनात विचार येत होते, रानात जावावं तर शिवारातलं पाणी अजून आटलेलं नाही, आणि हिथं बसून काम करावं तर ही माणसं आमच्याच नोकरीवर उठतात. काय म्हणून या गुत्त्यात अडकलो असेल? त्यापेक्षा माळ अंगाला गुरं राखत फिरलो असतो तरी बरं झालं असतं. तलाठ्याचं डोकं फिरायची पाळी आली होती. शेवटी दोन्ही बाजूच्या पुढाऱ्यासनी अण्णासाहेबांनी एकत्र बोलवलं आणि म्हणाले, हे बघा, हे अशी एकमेकाची मापं काढत बसण्यापेक्षा साहेबांच्याकडून संपूर्ण गाव 100% पूरग्रस्त म्हणून जाहीर करून घ्या, सगळ्यांचा फायदा होईल. जर फक्त एकमेकावर कुरघोडी करत बसला तर धड मला नाही धड तुला नाही घाल कुत्र्याला अशी अवस्था होईल तुमची. एकमेकांच्या सल्ल्यानं वागा. ज्याचं खरंच नुकसान झालंय त्यांना त्याची मदत मिळू द्या. आता जर तुम्ही चुकीची माहिती दिली आणि पुढच्या एखाद्या चौकशीत जर ती चुकीची ठरली तर सरकार तुमच्याकडनं ते व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही, आणि खोटी कागदपत्र तयार केली म्हणून आम्हाला मोकळं सोडणार नाही. आमच्यावर कारवाई करणार, आम्हाला घरी पाठवणार. पूर आल्यापासून जीवाची पर्वा न करता तुमच्या गावासाठी राबलो, त्याचं हे फळ देणार असाल तर तुमची मर्जी बाबांनो. अण्णासाहेबांची ही मात्रा बरोबर लागू पडली. थरथर त्या मानेनं गोंदू सावळा उठला. खरं अण्णासाहेबांचं,
ते आपल्यासाठी किती राबले ती हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. इतर अण्णासाहेबांसारखा ह्यो माणूस फक्त काठा उभा राहिला नाही, आपल्याबरोबर त्यांनी पण स्वतःला पुरामध्ये झोकून दिलं. पूर आल्यावर सारी माणसं बाहेर काढताना असू दे, नाही तर यादववाडीच्या शाळेत गेल्यावर आपली उत्साभर करायची असू दे, यांनी कधी कामचुकारपणा केलाच नाही. माझं गाव असं समजून ह्यो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस जाटला. त्यांना तरी असा त्रास देऊ नका. अरे फायदाच व्हायचा असता तर हातातोंडाशी आलेला घास नशिबानं असा का हिसकून घेतला असता. आता सरकार किती देणार आणि आपण किती घेणार, त्यातनं जे मिळतंय ते जरा समजुतीनं घ्या. उगा एकमेकाची उनी दुनी काढत बसू नका. खंडीनं खावा पण मांडीच्या आडानं खावा. कमी जास्त फायदाच करून घ्यायचा असेल तर कालवा कशा पाय करताय. अण्णासाहेब सांगतात तसं करा, जावा. बघा बाबांनो, मला वाटतंय ते मी सांगितलं ते ऐकायचं का नाही ऐकायचं बघा, काय करताय, शेवटी तुमची मर्जी. असं म्हणत तो उठून चालायलाही लागला. महापूर ओसरला, माणसं घरी परतली. मदतीचा महापूर मात्र वाढत चालला. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले. कुणी सतरंजी ब्लँकेटं पाठवून देऊन त्यांच्या अंथरूण पांघरुणाची व्यवस्था करायला लागले. कुणाला त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. शासकीय मदत सोडून सेवाभावी संस्था, दानशूर लोक यांनी मदतीचा ओघ कायम ठेवला होता. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी तेल मिठापासून साबण सोड्यापर्यंत चहा, साखर, डाळी, आगपेटी अशा आवश्यक त्या सर्व वस्तूंचं किट तयार करून पूरग्रस्तांना वाटावेत अशा प्रकारचे आदेश शासनाकडनं सर्व कर्मचाऱ्यांना मिळाले होते. आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सर्व वस्तूंच्या याद्या केल्या, किट खरेदी केलं, ते शासकीय ऑफिसमध्ये जमा केलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याचं वाटप केलं. अर्थात त्यातलं पूरग्रस्तांच्यापर्यंत किती पोचलं हे परमेश्वराला माहिती. कारण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी जोपर्यंत ह्या देशात आहेत तोपर्यंत भ्रष्टाचाराचं बांडगुळ हे असं वाढतच जाणार. ग्रामपंचायतीच्या ऑफिसला छावणीचं रूप आलं होतं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत सारं आवार माणसांनी जत्रेसारखं फुललेलं असायचं. कुठून काय मदत येते, ती कुणाकुणाला वाटते, ती त्यातला आपल्याला किती मिळेल यावर साऱ्यांचा डोळा असायचा. रानात काही काम नाही, घरात दम निघत नाही, मग चला पंचायतीकडं, काही चहानच गावतोय का बघू. माणसं सकाळी चहा पेली की जे बाहेर पडायची ते दुपारी जेवायलाच घराकडं परत फिरायची. हातावर पाणी पडलं का संध्याकाळपर्यंत पाठीमागा यायचं काम नाही. बायकासनी इथं घावल्यासारखं झालेलं त्या नवरेसनी म्हणायच्या, ही तर घरात इकडं तिकडं करत बसण्या परत तिथं हापीस समोर जाऊन बसा जावा, काहीतरी मदत तरी भेटन. बायका गड्यासनी घरात थांबूच देत नव्हत्या. आटपाडीच्या व्यापाऱ्यांनी ब्लँकेटं आणलेली. अण्णासाहेबांच्याकडे त्याची नोंद केली, पण त्या वाटायच्या कोणाला. यातलं कोण गरीब कोण श्रीमंत त्यांना कसं ओळखता येणार. ज्यांना खरी गरज आहे अशा गरजूंना ती मदत जावी ही त्यांची प्रामाणिक भावना. पण गरजेचं कोण आणि बिनगरजेचं कोण हे ठरवताना अण्णासाहेब वैतागून गेलेलं. राजकारण्यांची आपल्याच गटाला झुकतं माप मिळावं यासाठी ओढाताण चाललेली. सत्ताधारी तिथं तळ ठोकूनच असलेलं तर विरोधी गटाची बाहेर मोर्ची बांधणी करत होती. एकानं एक माहिती पुरवली की ती कशी चुकीची आहे याबद्दल दुसऱ्यांनी अण्णासाहेबांच्या पुढं गाराणं मांडायचं. वेळप्रसंगी हातघाईवर यायचं. आपण पूरग्रस्त होत, आपल्या तोंडचा घास पुरानं हिसकावून नेला आहे, आपण भांडतोय ते केवळ खरकट्यासाठी याचंही भान त्यांना नव्हतं. येणाऱ्या प्रत्येक मदतीच्या बाबतीत असंच होत होतं. त्यामुळे अण्णासाहेब मनातल्या मनात वैतागले होते. यासनी कोणीच मदत करायला नको पाहिजे, याशीच उघडी वागडी बसली पाहिजे, त्याच्याशिवाय यांना पायसुधीनं कसं वागायचं कळायचं नाही. अण्णासाहेब मनातल्या मनात हे म्हणत असायचे. आटपाडीचे लोक खोळंबून बसलेले. मदत ठेवून जा म्हटलं तर आपल्या हातानं पूरग्रस्तांच्या अंगावर पांघरून घालून जायची त्यांची इच्छा स्पष्ट दिसत होती. त्यामुळे अण्णासाहेबांना मार्ग सुचत नव्हता. त्यातच अण्णासाहेब 5-10 चादरी विरोधकांना जाऊ द्या, पण बाकी सगळ्या आपल्या गटाकडं राहायला पाहिजे. विरोधकांना काय द्यायचं नव्हतं, पण उगाच बॉम्बाल त्यात म्हणून तेवढे तरी द्या. डोळं फिरवत तुकाराम पंचांना अण्णासाहेबांच्या कानात सांगितलेलं. तर विरोधकांच्यातला चाकणा साखा सत्ताधारी गट काहीतरी घोटाळा करेल म्हणून अण्णासाहेबांवर डोळा ठेवून असलेला. चादरी वाटपासाठी कालवा वाढला. मला तुला तुला मला असं व्हायला लागलं. तसं म्हाडकाचा नाना सगळ्यासनी गप करत म्हणला, अरे असं भांडत बसण्यापरा जी पाकच उघडी पडल्या त्यासनी पहिल्यांदा एक एक चादर देऊन टाका जावा.
नाना सरपंचाच्या गटाचा असल्यामुळं त्यांच्या गटाच्या माणसांनी माना डोलावल्या. अरे कोण कोण उघडं पडलंय, हे काय आम्ही कोणाच्या घरला रात्री बघायला गेलतो का? विरोधी गटातला सावताचा आकाराम बोलला. आमच्या घराकडं कोण उघडं पडलंय ते बघायला ये की, पायथनांनाच हाणतो. जरा टाकून बसलेल्या शेळक्याच्या महादानं म्हटल्याबरोबर एकच गोंधळ सुरू झाला. एकमेकांवर धावून जाणाऱ्यांची समजूत काढायसाठी अण्णासाहेबांची धावपळ उडाली. यांना कसं आवरायचं हेच त्यांना कळेना. शहाणी माणसं जर अशी खुळ्यासारखी वागत असतील तर यांच्या शहाणपणाला काय अर्थ आहे? याच्यावर तोडगा काय काढावा? प्रत्येकानं वेगळं मत मांडायचं, त्यामुळे अण्णासाहेबांची बुद्धीच काम करेनाशी झाली. चादरी घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांना पश्चात्ताप करायची पाळी आलेली. त्यांना अजून कोणी चहाचा साधा कपही दिला नाही, पण त्यांनी आणलेल्या चादरीवर मात्र प्रत्येकाचा डोळा. ज्यांच्या घरात अंथरूण पांघरून ठेवायला जागा नाही, ढिगानं घरात पडले आहेत, पण त्यांनासुद्धा नवीन चादरी खुणावत होत्या. वास्तविक ज्यांचं पुरात सगळं वाहून गेलं आहे त्यांना ती मदत मिळू द्यायचा मनाचा मोठेपणा माणसांनी दाखवायला पाहिजे होता. का कोणास ठाऊक, माणसं धनानं मोठी होत चालली, पण मनानं मात्र कोती बनलेली होती. दारात ट्रॅक्टर, बसायला चारचाकी गाडी, लाखोचा बँक बॅलन्स, चांगलं घर आणि सुशिक्षित असणारी माणसं असल्या साध्या साध्या गोष्टीत मन दाखवतायत हे मनाला न पटण्यासारखं होतं. पण ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नव्हतं. मी ग्रामपंचायतीच्या बाहेरच्या कट्ट्यावर बसून हे सगळं बघत होतो. शाळा बंद असल्यामुळे माझा ठिय्या ग्रामपंचायतीच्या समोरच्या कट्ट्यावर होता. या गावातनं माझं मन निघत नव्हतं. शिवाय मला वेगवेगळ्या मानवी प्रवृत्ती अनुभवायला मिळत होत्या. दिवसभर सगळं नजरेनं टिपत राहायचं. कुणी जेवायला हळी मारली तर नाही म्हणायचं नाही. कुणी ना कुणी हमखास बोलवायचं. कुणी चहाला बोलवायचं तर कुणी जेवायचा आग्रह करायचं. संध्याकाळपर्यंत थांबायचो, रात्री घराकडे परत यायचो. कुणी जादा आग्रह केला तर मुक्काम करायला तयार असायचो. लहानपणी या गावानं मनात केलेलं घर पुसलं जात नव्हतं. कित्येक उन्हाळे पावसाळे आले गेले, पण त्या घराला अजिबात धक्का लागलेला नव्हता. त्यांच्या संकट काळात आपण घरी बसणं माझ्या मनाला पटत नव्हतं. देवळासमोरच्या कट्ट्यावर माणसांची गडबड बघत बसलो होतो. प्रत्येकजण फक्त आपलं घोडं कसं पुढे दामटता येईल याच्यावर भर देत असलेला. रे बघा, ज्याच्या घरात कोणी नोकरीला असेल त्यांनी चादरी देऊ नका. नोकरी नाही आणि आता लगेच घेता बाई येणार नाही, अशाच ना चादरी द्या. भोसलेच्या दौलुनानानं समजुतीनं सांगितलं. का नोकरी असणाऱ्याने काय घोडं मारले वय? त्यासनी पांघराय लागत नाही का? त्यांच्या घरात पाणी शिरलं नाही? उगा आपलं काहीतरी बोलायचं, हे काय चालणार नाही. सर्रा सगळ्यांना चादरी वाटा. डोळं मोठं करत रघु बोलला. दंगा वाढत चालला. चादरी वाटायला घेऊन आलेली माणसं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली. पूरग्रस्त भयंकर परिस्थितीत केविलवाणं जीवन जगत असतील, ताबडतोब त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे या भावनेनं ते आले होते. पण इथे आल्यावर एकंदरीत वातावरण त्यांच्या लक्षात आलं. शेवटी दारिद्र्य रेषेखाली लोकांना अगोदर, त्यानंतर ज्यांचं घर पुरात पूर्ण बुडालंय अशांना, त्यानंतर ज्यांना अद्याप घरात जाता आलेलं नाही अशांना, आणि उरल्याच तर इतरांना चादरी वाटायचा निर्णय अण्णासाहेबांनी घेतला. तरी पण गोंधळातच चादरी वाटपाचं काम सुरू झालं. बघितलं तर 100-200ची बाब. धाब्यावर जेवायला गेले तर 100-500 घालवणारी माणसं साध्या चादरीसाठी एकमेकांची उणीदुणी काढून आया बहिणींची उद्धरणी करत होती. चादर फक्त निमित्त होतं. राजकारणाचा वचपा एकमेकांवर काढायची संधी त्यांना मिळत होती. जिथं जाऊ तिथं या राजकारणानं आणि राजकारण्यांनी वाटोळं केलंय तरी माणसं शहाणी होत नव्हती. काही महाभाग मारायला टेकले तरी राजकारण सोडायला तयार नव्हते. ब्लड कॅन्सरसारखं राजकारण त्यांच्या रक्तात भिनलंय. ते करायला पण हरकत नाही. त्यातून गावाचा विकास तर करा. तरुण पिढीसाठी काही चांगली कामं करून आपला आदर्श त्यांच्यापुढे ठेवा. गावाची सुधारणा करा. साऱ्या गावाची जमीन क्षारपड व्हायला लागली आहे, त्याच्यावर काही उपाय योजावेत. तरुण पिढीच्या हाताला काम मिळवून द्यावं. गावच्या भल्यासाठी जे करता येईल ते करावं, असं काय यांना वाटत नाही. गावासमोर कितीतरी भयानक प्रश्न आ वासून उभे असताना क्षुल्लक चादरी वाटपामध्ये यांनी लक्ष घालावं. असल्या किरकोळ प्रश्नात त्यांनी तोंड खुपसावं. गावात विरोधी गट असावा, कारण विरोधी गट प्रभावी असल्याशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही. जिथं चुकीचं असेल तिथे जरूर विरोध करावा, पण विधायक कामात विरोध का?
केवळ विरोधासाठी विरोध करायचं म्हटलं तर चांगली कामं होतील? धनदांडग्यांनी पैशाच्या आणि मनगटाच्या जोरावर चालू कामात खो घालायचा, जागा अडवायच्या, यांच्याच कोंबड्यानं दिवस उगवला पाहिजे असं किती दिवस चालणार? 5-50 मैलांवरनं जी माणसं मदत घेऊन आली त्यांचा आणि महापुरात सापडलेल्या पूरग्रस्तांचा काय संबंध होता? पण त्यांच्यातली माणुसकी जागी झाली, ती त्यांना गप्प बसू देत नव्हती. एवढ्यात महादेव अण्णाची जीप पंचायतीच्या दारात येऊन उभी राहिली. कायम आपल्याच तोऱ्यात राहणाऱ्या अण्णानं जीपमधनं अण्णासाहेबांना हाळी दिली. काय अण्णासाहेब, काय चाललंय? आज काय साजरी वाटतं. आणि आज आम्हाला इसरला मानगी. बरं नाही बरं काय. कोणाच्या तरी सांगण्यावरनं आमच्यावर जर असा अन्याय करत असाल तर आम्हाला बी यागळा विचार करायला लागल. तावातावानं अण्णा जीपमधनंच बडबड करत होता. कायम कुर्र्यात पैशाची घमेंड, मोठेपणाची हाव. हो एकटाच जागीरदार, बाकीची सगळी रोजगारी. बोलायला लागला म्हणजे काय बोलतोय तेही त्याला कळायचं नाही. पैशाच्या जोरावर काही काळासाठी सत्ता हातात घेतली. माणसंही लाचार. त्याच्याकडे सत्ता होती तोपर्यंत बिनकामाची कटकट नको म्हणून मुजरा घालायची. पण लोकांनी संधी मिळताच त्यांनी त्याला शिंगावर घेतलं, बाजूला फेकून दिलं. त्याचा त्याच्या मनात राग होता. पुन्हा निवडून येऊन पंचायतीत पाऊल ठेवीन अशी त्यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे जीपमधनं खाली उतरून पंचायतीत यायचा प्रश्नच नव्हता. जीपमध्ये बसून त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू. अण्णा खाली उतरा, परिस्थिती समजून घ्या, मग बोला. अण्णासाहेब बाहेर येऊन विनंती करत होते. काय भानगड आहे म्हणून आटपाडीकडं पण बाहेर आले. काय परिस्थिती समजून घ्यायची? आम्हाला माहिती ना तुम्ही काय सांगणार. मदत थोडी आली होती, ती गोरगरिबाला वाटली. आता गोरगरिबांना वाटताय का तुमच्या काखतल्यासनी तेवढं देत आहे हे न समजायला आम्ही काय बोळ्याने दूध पित नाही. दैवरचं राजकारण केलं आम्ही. तुमच्यासारखं 56 तलाठी हाताखालनं गेल्यात. मला शिकवतोय वे. काल किराणा मानाचं कसलं कीट आलतं, कुणाला वाटलं ते नावं सांगता का? मी पंचायतीत येत नाही म्हणून मला काही समजत नाही म्हणा की. अण्णा ऐकून तर घ्या. फक्त 20 किट आले होते. ज्यांचा संपूर्ण पसारा पुरात वाहून गेला आहे आणि ज्यांना अजून घरात जाता आलं नाही अशा 20 कुटुंबांना किट वाटले. त्यात कसलं आले हो राजकारण? आपण सामान कमी असलं तर उतरून घेऊ नका ना. देणाऱ्यासनी सांगा आमच्या गावाला पुरेल एवढं सामान देणार असाल तर द्या, नाही तर आम्ही काय तुमच्या दारात भीक मागायला नाही आलो. चादरी घेऊन येणाऱ्यांची तोंड बघण्यासारखी झाली. फुकटचं याड आणि बेंबीला शेंदाड अशी त्यांची तारा झालेली. पूरग्रस्तांना मदत करताना एखादा फोटो घ्यावा असं त्यांनी येताना ठरवलं होतं. पण अण्णाच्या बोलण्यानं त्यांची तोंड पायताणानं मारल्यागत झाली. आणलेलं चादरीचं गठुळं तिथंच टाकून चलतो अण्णासाहेब असं म्हणत सगळे उठले. नाही थांबावं, चहा तरी घेऊन जावा असं म्हणत अण्णासाहेब कुणाला तरी चहा आणायला सांगणार. तेवढ्यात त्यांनी नाही नको आम्हाला जायला उशीर होतोय असं म्हणत ते बाहेरही आले. काय पाहुणं निघाला काय? लय गडबड. अण्णासाहेब म्हणतात गा की चहा घेऊन, आणि मदत देताना जरा घसघशीत द्या की. या काय बेघराच्या जोळीत तुकडा टाकल्यासारखा करतो. अण्णा गाडीतनंच बोलला आणि हो चलतो असं म्हणत आटपाडीकरांनी पायात चपला सरकवल्या आणि पुन्हा पूर येऊ द्या, ट्रक घेऊन येतो, तुमचं असंच वाटोळं होऊ द्या, त्याशिवाय तुमची मस्ती जायची नाही असं मनातल्या मनात म्हणत आटपाडीकर मागं न बघता तिथनं सटकले. काय मास्तर, शाळा कधी सुरू करताय? समोरनं येणाऱ्या सुरेशने विचारलं. या गावात मला अरे तुरे बोलणारा हा एकच पाठ्या. नाही, अजून शाळेतला गाळ काढता येत नाही आहे. टेबल, खुर्च्या, बेंच सगळं पाण्यात बुडायला नाही तर फुगलं आहे. भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत, त्या कधी कोसळतील नेम नाही. अशा अवस्थेत शाळा लगेच कशी सुरू करणार? बघा की तुमचा संस्था चालक काय म्हणतात. दुसरीकडे जागा बघून शाळा केली पाहिजे चालू. पोरांचं नुकसान व्हायला लागलं आहे. माझंही मन उदास झालं होतं. शाळेची अवस्था भयानक झाली होती. दारं बंद होती म्हणून खुर्च्या आणि टेबलं तरी वाचली. आतल्या आत पाण्यात पोहली, नाही तर कधीच आलमट्टीला पोचली असती. शाळेसमोर केलेली बाग, मुलांनी केलेली वर्ग सजावट पुराला बघवली नाही. गुडघ्याबरोबर गाळाचा थर साठलेला. त्यातनं आत जायचं धाडस होत नव्हतं. सगळे बेंच त्या चिखलात रुतलेले. त्यांना बाहेर कोण आणि कसं काढणार? एक दिवस मुख्याध्यापक चव्हाण सर आणि इतर शिक्षक आले. सगळी परिस्थिती बघून चव्हाण सर म्हणाले, यादव सर, अजून कमीत कमी आठवडाभर तर शाळा चालू करता येणार नाही. पुरामुळं बाहेर पडलेली मुलं अजून गावात नाही आली असली तरी त्यांना अजून निवारा नाही, त्यांच्याजवळ दप्तर नाही. आता आपल्याकडं तर तोंडाशिवाय काय शिल्लक राहिले. चेअरमन साहेबांना भेटून विचारतो काय करायचं, मग तुम्हाला कळवतो. तोपर्यंत तुम्ही उगा हेलपाटे घालत बसू नका.
मी त्यांना काही सांगायच्या आत आमचा शिपाई मारुती जरा वेगळ्याच आवाजात बोलला. त्यासनी हेलपटे घालायचं काय काम आहे? ते रात्रंदिवस याच गावात आहेत, इथनं हालतच नाही. जीवाभावाच्या जोडीदारासनी सोडून त्यांना कसं जावं वाटेल? ते गेल्या मागं काही विपरीत घडलं तर त्यांची ताटातूट होणार. असल्या पुरात सुधीक दोस्ती तुटली नाही, मग ते आता काही सहजासहजी गाव सोडणार येतोय. त्याच्या बोलण्याचा सूर काहीतरी वेगळाच वाटत होता. त्याच्या या बोलण्यात काहीतरी दडलंय अशी मनाला शंका आली. तुझं आपलं काहीतरीच बोलणं. मी त्याला जरा झटाकला. सर, पाण्यातलं बुडबुडं पाण्यात राहत नाहीत, कावान कावावर यात ध्यानात ठेवा. अरे पण मी काय केलंय? येळ आल्यावर कळल असं म्हणत तो निघून गेला. चव्हाण सर गेले. मी अस्वस्थ झालो. मारुती असं का म्हणाला? डोक्यात विचारांचं वावटूळ उठलं. पण उद्याची चिंता आज का? असा विचार करून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत शिवार तरी नजरेखालून घालावं असं म्हणत मी चिखल तुडवत निघालो. पुराच्या दणक्यानं उजाड झालेला नदीकाठ बघताना भडभडून आलं. 8-10 दिवसांपूर्वी ऐश्वर्य संपन्न असणारा हा काठ भकास दिसत असलेला. पुराच्या अगोदर हिरव्या पांघरुणात लपलेला सारा मळी भाग उघडा बोडका दिसत होता. पुराच्या पाण्यानं मुळाचा आधार काढून घेतल्यामुळं नदीकाठच्या झाडांनी पाण्यात उड्या टाकून आत्महत्या केलेली. त्यांचा कुठेच मागमूस दिसत नव्हता. जागोजागी नदीकाठ ढासळून 1.5 पुरुष उंचीचं कडं तयार झालेलं, तर काही भागात कमरे एवढ्या गाळाचा थर पडलेला. गाळातलं पाणी जसं जसं कमी होईल तशा त्याला भेगा पडायला सुरुवात झालेली. नदीकाठच्या मोटारींच्या पेट्या, केबिन पाण्याबरोबर गुपचूप पळून गेलेल्या. आपली मोटार आणि तिची पेटी नेमकी कुठं होती याचा मालकाला सुद्धा अंदाज लागणार नाही अशी अवस्था झाली होती. कारण मुळात मोटारींचाच थांग पत्ता लागत नव्हता. लोखंडी पाईप आणि केबल कुठे पसार झाल्या समजायला मार्ग नव्हता. काही पेट्या भक्कम पायावर उभ्या होत्या, पण त्यांचंसुद्धा कंबरडं मोडलं होतं. त्यांच्यातल्या साऱ्या सामानाचा भिजून काला झालेला. नदीकाठचं मोठ्या स्कीमचं जॅकवेल नेटानं पाण्यात पाय रुतवून उभं होतं. पाण्यानं लई ढोसण्या मारल्या, पण पाय घट्ट रोवलं म्हणून बरं. 8-10 दिवस पाण्यानं ढोसण्या मारून मारून बेजार केलं. आता आडवं होणार एवढ्यात पाणी मागं सरायला सुरुवात झाली. जॅकवेल पुढच्या लाईटच्या ट्रान्सफॉर्मरने पाण्याला वाकून रामराम घातलेला. साऱ्या भागाचा मसणवाटा झाला होता. गाळातनं पाय रुतवत चालताना मनाला वाटत होतं, संथ वाहते कृष्णा माई या गीतातल्या माई या शब्दाचा अर्थ काय? आईच ना? मग एखादी आई आपल्या लेकरांच्या जीवावर अशी उठेल का? या पुरानं कृष्णेकाठचा शेतकरी कमीत कमी 5 वर्ष मागे गेला, पण डुयानडुया तिने या भागाला वरच काढलं, अफाट धन दिलं. पूरग्रस्तांना सरकारनं माणशी 1,000 रुपये तर घर पडलेल्यांना प्रत्येकी 2,500 रुपये दिले. तातडीनं प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 10 लिटर रॉकेल देण्याचे आदेश दिले. पण पूर्व भागातल्या लोकांनी लगेच ओरड सुरू केली. 10 वर्ष आम्ही दुष्काळाशी टक्कर देतोय, पाण्याच्या थेंबासाठी तडफडतोय, टाचा घासून मारायची आमच्या वेळ आली तर आमच्याकडं कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि हे नदी काठवालं नुसतं बुडायला लागलं तर सरकारला किती कळवळ आहे. आणि कळवळा नाही येऊन सांगतात कोणाला? त्यांच्या जीवावर ह्यांची खुर्ची शाबूत आहे. आणि त्यासनी लुबाडून जसं मिळेल तसं आमच्याकडनं काय मिळणार? माळ अंगाच्या वावरातली कुसळं. म्हणून आमच्या बोंबलण्याकडं कोणी ध्यान देत नाही. जर ताकारी म्हैसाळ योजना पूर्ण झाल्या असत्या तर आज ही परिस्थिती आली असती का? आमच्याकडे किती पण पाणी सोडा की एक थेंब पाणी वाया जायचं नाही, पण सोडत्यात कशानं? यांची पोटं भरायला पैसा पुरना, मग या योजनांच्यावर कुठला खर्च करतात? तरी बरं, महत्त्वाचं पद आमच्या आबाला मिळालं म्हणून कमीत कमी कॅनॉल उरकायचं काम तरी झालं. आज ना उद्या सोडतील पाणी. एवढा पैसा खर्च झाला म्हणल्यावर त्यांच्या बाला पाणी सोडायला लागल. आबा नसतं तर या लाबाडाने रानातनं नुसत्या सोन्याच्या रेगा वडून ठेवल्या असत्या. पूर्व भागातल्या लोकांनी अशी ओरड केली खरं, पण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावण्याची माणुसकी ते विसरले नव्हते. धनानं गरीब असली तरी मनानं श्रीमंत होती. विचार करत करत भुवनेश्वरीच्या वाटेनं चाललो होतो. साऱ्या शिवारात आणि नदीकाठाला माणसांचाच काय, पण साध्या पाखरांचा सुद्धा मागमूस दिसत नव्हता. मळीचं हिरवगार शिवरीचं ताटवं पाण्यात हरवलेलं. पाण्याच्या तावडीतनं शिल्लक राहिलेली उंच निलगिरीची झाडं अजूनही भेदरल्यासारखी वाटत असलेली. समोर लक्ष गेलं, सतपाल रानाच्या बांधावर उभा राहिला होता.
समोरची 2 एकर केळीची बाग गरिबासारखी त्याच्याकडे बघत असलेली. बारक्या पोरांनी अंगावर चिखल माखून घ्यावा तसं सारं केळीचं खोट राडेराड झालेलं. 80,000 रुपये लागणीपासून आत्तापर्यंत त्याला खर्च आलेला. कमीत कमी 4 लाख रुपयाचं उत्पन्न निघणार याची त्याला खात्री असलेली. पूर यायच्या अगोदर 2च दिवसांपूर्वी त्यांनी बागेचं पूजन करून ओटी भरण केलं होतं. सांगलीच्या व्यापाऱ्याला बाग दाखवली, त्याला बाग पसंत पडली. 7,000 रुपये टनानं व्यवहार ठरलेला. 500 रुपये इसारत घेतलेली. केळीच्या घडाचं वजं खोटाला पेलवत नसलेलं एक 30-40 किलोच्या पुढचा घड. मुंबईच्या पावसाची बातमी सतपालनं पेपरात वाचली, पण आपल्याकडे एवढा पाऊस कुठला पडतोय आणि पडला तर काय लगे पूर येतोय का असं म्हणत थोडा वेळ गाफेल राहिला आणि पाण्यानं त्याचा घात केला. बोल बोल म्हणेस्तवर पाणी केळीत खेळायला लागलं. आता काय करायचं, केळी कशी काढायची, एका वेळी सगळ्या केळी काढायला माणसं कुठनं आणायची, आपला प्रपंच कसा वाचवायचा हे ज्याचं त्याला कोडं पडलेलं. काय करावं या विचारात असताना गुडघ्याबरोबरचं पाणी कमरेबरोबर लागायला लागलं आणि आता केळी उतरायला कोणी आत उतरायचं धाडस करणार नाही आणि केलं तर वजं बाहेर आणणार कसं. ते काय 2-3 घड आहेत का? 2 एकरात कमीत कमी 2-3 हजार घड. बाहेर काढच तर पाणी काय ग बसलोय. घडाबरोबर आपल्याला पण घेऊन पळल. कोण जीवावर उदार होणार. भिलवडीच्या वातात पाणी आलं, सगळ्या गावात पाणी पसरलं आणि तुझं नशीब तुझ्याबरोबर असं म्हणत सतपालनं केळीकडं पाठ फिरवली. 10 एकर सोयाबीन जागेवर कुजून गेलं होतं. 2-3 लाखाला फटका. पूर ओसरून 8-10 दिवस होऊन सुद्धा अजून शाळा सुरू झाली नव्हती. आमचं गाव ते मानगाव माझ्या रोज खेपा सुरू होत्या. बाकीचे सहकारी कोणी चुकूनही शाळेकडे येत नव्हते, पण मला मात्र माझ्या गावात चैन पडत नव्हतं. शाळेतली पोरं शाळेकडे फिरकायला तयार नव्हती. जणू काही उन्हाळी सुट्टीच लागली अशा थाटात गावात फिरत होती. मुख्याध्यापक चव्हाण सर मध्ये आधी येत होते, परिस्थिती बघून परत जात होते. त्यांनी मला आज आले आले सांगितलं, यादव सर आपला शिपाई मारुतीला बोलवा, सोबत तुमच्या दोघांच्या मदतीला 4 पोरं बोलवा, शाळा स्वच्छ करून घ्या. शाळेतला गाळ अडकलाय, पाट्यानं भरून बाहेर टाका, भिंती टेबल खुर्च्या सगळं धुवून घ्या, जमलं तर परवापासून शाळा सुरू करू. चालेल सर, पण आपला शिपाई मारुती हे करायला येईल का? तो अजून एकदाही इथे फिरकला नाही. उलट मलाच तो काल म्हणत होता, रोज रोज कशाला हेलपाटे घालताय, शाळा सुरू झाली की निरोप देतो. नाही बघा, त्याला निरोप देऊन आलं तर ठीक, नाही तर मुलांना घेऊन स्वच्छता करा, मी अध्यक्षांच्याकडे जातो. चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे बेंच बाहेर काढले, धुवून घेतले, टेबल खुर्च्या धुतल्या. पण भिंती आणि खालची जमीन धुताना लक्षात आलं की आता ह्या शाळेत 1 दिवस शाळा भरवणं धोक्याचं आहे, कारण भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. भिंती आणि खालची फरशी अलग झाल्यासारखी वाटत होती. कोणत्याही क्षणी भिंती आपला आधार काढून घेतील आणि वरचं छप्पर खाली कोसळेल याचा नेम नव्हता. स्वच्छता करता करता पोरगं मला म्हणालं, सर अहो ह्या पडायला झालेल्या शाळेत बसण्यापरत बाहेर झाडाखाली शाळा भरवलेली लय चांगलं. हिचं अंगावर पडलं तर 1 जण वाचन का? ठीक आहे, बघू आपण उद्या मुख्याध्यापक आल्यावर काय म्हणतात. याविषयी काय करायचं तो निर्णय ते घेतील ना. दुसऱ्या दिवशी चव्हाण सर आले. त्यांनी शाळेची अवस्था बघितली. आम्ही सांगितलेलं त्यांना पटलं. ताबडतोब त्यांनी फोनवरनं अध्यक्षांशी संपर्क साधला. महादेव अण्णांच्या घरात तात्पुरती शाळा सुरू करायचा निर्णय मिळाला आणि पोरांच्या मदतीनं या शाळेतलं सामान हलवायचं काम चालू झालं. का कोणाच ठाऊक, पण सामान हलवत असताना आपलं काहीतरी हरवलं जातं आहे, आपण कोणापासून तरी दूर जातो आहे, उगाचच मनाला भास होत होता. 4 दिवस असेच गेले. अजूनही शाळा मनासारखी भरली नव्हती. मुलं शाळेकडे फिरकायला तयार नव्हती. जेवढी येतील तेवढ्यावर शाळा चालू केली होती. आणि एक दिवस शाळा सुटायला अजून अवकाश असताना अध्यक्ष मोटरसायकलवरनं अचानक आले. चव्हाण सरांनी मला बोलवून घेतलं. यादव सर बसा. नमस्कार आप्पा असं म्हणत मी चव्हाण सरांच्या समोर आदबीनं बसलो. अध्यक्षांनी माझ्याकडे बघितलं, डोळ्यावरचा चष्मा काढला, उगीचच पुसल्यासारखा केला, परत घातला. एक वेळ चव्हाण सरांच्याकडे बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघायला लागले. मला काही कळे ना. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी न राहून मीच विचारलं, सर माझ्याकडे काही काम होतं का? हो असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं. दुसरीकडे बघत चष्म्याच्या काचा पुसत मला म्हणाले, यादव सर उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका, तुम्हाला कामावरनं कमी केलं आहे. काय? मी एकदम अंगावर लाल भडक विस्तव पडावा तसा जवळजवळ किंचाळलो.
आता शाळेला तुमच्या सेवेची गरज नाही, अध्यक्ष म्हणाले. नाही, पण एकाएकी असा निर्णय घ्यायला मी गुन्हा काय केला आहे? अध्यक्ष आता सावरले होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं. यादव सर, गुन्हा काय केला आहे, कधी केला आहे याची चर्चा करायची मला गरज नाही. नाही आप्पा, तुम्हाला गरज नाही हे ठीक आहे हो. कामावरनं कमी केलं हे तुमच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण मला माझी चूक कळली तर आपण घेतलेल्या निर्णयाचा मला पश्चात्ताप नाही होणार. कारण नसताना तुम्ही मला कमी केलं ना तर लोकांचा माझ्याविषयी गैरसमज होईल. तुमच्यापेक्षा हे गाव मी लहानपणापासून बघतोय. माझं या गावाशी एक अतूट नातं आहे. एक वेळ आपल्या स्टाफमधला इतर कुणीही या गावापासून वेगळा होऊ शकेल, पण मी नाही वेगळा होऊ शकत. इतकी माझी आणि या गावाची नाळ जोडली आहे. तेच तर आम्हाला नको आहे ना. यादव सर, तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा तुम्ही कुठं चुकलाय. मी तुम्हाला कामावर घेताना सांगितलं होतं इथं फक्त शाळा एके शाळा करायची, बाकीच्या ओचापती करायच्या नाहीत. ऐकलं का तुम्ही ते? काही दिवस तुम्ही काढले व्यवस्थित, पण नंतर हळूहळू तुमच्यात बदल व्हायला लागला. शाळेपेक्षा गावाच्या नको त्या भानगडे तुम्ही नाक खुपसायला लागला. माझ्या कानावर कागळ्या आल्या म्हणून मी चव्हाण सरांच्या मार्फत अप्रत्यक्षपणे तुम्हाला समजावून सांगितलं, पण तुमचं आपलं येरे माझ्या मागल्या हे काही सुटलं नाही. तरी पण मी आज ना उद्या तुमच्या सुधारणा होईल म्हणून दुर्लक्ष केलं, पण पुराच्या परिस्थितीत तुम्ही कहर करून टाकला. पुराच्या परिस्थितीत का? काय केलं मी? काय केलं ते तुम्ही मनाला विचारा की तुमच्या. पुराचा भयानक तडाखा बसला. हे गाव तुमच्या गावच्या आसऱ्याला आलं. खरं वास्तविक अशा वेळी हे सगळं गाव तुम्हाला पाहुण्यासारखं होतं, पण तिथं बी तुम्ही गडबाजीने वागला. अगदी माणसं गटांगळ्या खाऊन मारायला लागली त्यावेळीसुद्धा तुमच्या मनातली गडबाजी गेली नाही. ज्यांचा ह्या शाळेला विरोध आहे अशांच्याबरोबर तुम्ही रात्रंदिवस उठ बस करत होता. तुमच्या गावात त्यांची सरबराई तुम्ही तुमच्या मनासारखी केली, पण ह्या गावातल्या चांगल्या चांगल्या माणसांना मात्र तुम्ही विरोधक समजला आणि डावललं त्यांना. असं का वागला तुम्ही? ती काय तुमच्यात कायम आली होती करायला? या पूर परिस्थितीनंतर तुमच्याविषयी लय तक्रारी आल्या होत्या. शाळा अजून विना अनुदानित आहे, मला अजून शाळेला अनुदान मिळवायचं आहे, ही शाळा मला कायमस्वरूपी चालवायची आहे. तुमच्यामुळं हेतले लोक जर दूर रावले तर शाळेसाठी पोरं मिळतील का? मला या गावचं राजकारण करणारे नाही तर शाळेसाठी झाडणारे शिक्षक पाहिजे. तुम्ही आत्तापासून राजकारण खेळायला लागला तर एक दिवस मला सुद्धा या शाळेतनं हुसकावून लावायला कमी करणार नाही. म्हणून नाकापेक्षा मोती जड होण्या अगोदर मी तुम्हाला कामावरनं कमी करायचा निर्णय घेतला. अध्यक्षांचं बोलून झालं होतं. त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची मला अगदी किळस आली. एका संस्थेचा अध्यक्ष इतक्या हलक्या कानाचा असावा? खरं खोटं जाणून घ्यायची त्याची कुवत नसावी? याच्यापेक्षा एखादा अडाणी माणूस चांगला, ज्याला स्वतःचं मत नाही, खऱ्या खोट्याची पारख नाही, अशाच्या संस्थेत काम करण्यापेक्षा एखाद्याच्या रानात रोजगार केलेला 10 पटीनं चांगला. आणि त्यांनी केलेले आरोप त्याचं काय? अशा प्रकारचा दुजाभाव माझ्या मनातही कधी शिवला नाही. असा विचार कधीच माझ्या मनात आला नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे केलं होतं आणि ते फक्त परमेश्वराला माहिती होतं. मुलांना विचारलं असतं तरी माझ्या कामाची पावती मिळाली असती, किंवा सभ्य माणसाला विचारलं असतं तरी त्यांनी माझ्याविषयी खरं खोटं सांगितलं असतं. पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं हा माणूस माझ्यावर आरोप करतोय हे माझ्या लक्षात आलं, आणि त्यामुळं अशा माणसाच्या शाळेत नोकरी करायची गरज नव्हती. लाचार होऊन कोणाचे तरी पाय चाटण्यापेक्षा बेकार राहिलं तरी चालेल. देवानं धडधाकट हातपाय दिलेत, लाथ मारीन तिथं पाणी काढायची अंगात धमक आहे. आपण काही लोळे पांगळे नाही. याच्या अगोदर नोकरी नव्हती म्हणून काय उपाशी मेलो नव्हतो. आणि इथे कुठे पगाराचा पाऊस पडतोय? महिन्याला 2-400 देताना बोंबाबोंब. मग एवढा तोरा का हवा? डोक्यात विचारांचं वावटूळ सुटलं होतं. मी भानावर आलो आणि म्हणालो, ठीक आहे, मला पण तुमच्या असल्या फुकटच्या नोकरीची गरज नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही माझ्यावर जे आरोप केले त्याची शहानिशा करून बघणं आवश्यक होतं. मी जेवणाच्या डब्याची पिशवी सायकलला अडकवली, पायात चप्पल सरकवली आणि अध्यक्षांना म्हणालो, उद्यापासून नाही तर आत्तापासून शाळा सोडते मी. येताना मोकळा आलो होतो, जाताना मोकळा जातोय किंवा नाही याची खात्री करून घ्या. कदाचित मी इथून गेल्यावर उद्या यादव सरांनी आमच्या शाळेतलं सामान चोरून नेलं म्हणायला तुम्ही कमी करणार नाही. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या समोर मी हे गाव सोडणार आहे. मला कामावरनं कमी केल्याचं पत्र द्या. चालेल की चव्हाण सर, यांना कामावरनं कमी केल्याची रीतसर नोटीस द्या. यांच्या म्हणण्यानुसार आपली ह्या गावातली 2-4 माणसं बोलवा, यांना कार्यमुक्त करून टाका. एवढ्यात धोत्राचा सोगा धरून गडबडीनं महादेव अण्णा आला. नमस्कार साहेब, कधी आला? नमस्कार अण्णा, तुमची वाट बघत होतो, लय वेळ झाला येऊन. परवा मी बोललो त्याचं काय झालं? चौकशी केली?
हे काय आता तीच चौकशी पूर्ण केली, यांना रिसर कामावरनं कमी केलं, तुम्हाला बोलवायला निरोप पाठवणार होतो तेवढ्यात तुम्ही आला, बरं झालं. माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला, हे अण्णाचं काम आहे. मी त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकली. मास्तर, माझ्याकडे काय बघतो रे? मी तुझ्या गावात तुला सांगितलं होतं एकाला अंगाची आणि एकाला जांगाची धरणं बरं नाही. अरे मी पण लय दिवस राजकारण करतोय. तुझ्यासारखी 56 येतील यांना जातेली, आपल्याला कोण आडवं यायला लागलं तर त्याची गय नाही करायची, ह्यो आपला कायदा आहे. या सगळ्या गोंधळात वर्गातली मुलं बाहेर आलेली. गायकवाड सर, मॅडम भेदरलेल्या अवस्थेत उभे असलेले. मारुतीवर मात्र याचा काही परिणाम नसलेला. तो मला खिजवण्यासाठी माझ्याकडे तोऱ्यात बघत होता. रावसाहेब आप्पा, महादेव अण्णा एकमेकांकडे बघत गालातल्या गालात हसत असलेली. माझी आता कोणाशी बोलायची इच्छा नव्हती. मी निघण्यासाठी वळालो. समोर मुलं उभी असलेली. गेल्या दीड वर्ष आपल्या हसत खेळत स्वभावामुळे मुलं अगदी जवळ आली होती. मांजराच्या पिलासारखी पायात घोटाळणारी, निष्पाप, निरागस, मनानं प्रेमळ. त्यांच्याकडे बघताना मला गुरुजींचं वाक्य आठवलं, मुलं वाईट नसतात, वाईट असतात ते त्यांच्यावर झालेले संस्कार. मुलांकडे बघताना मला भरून आलं, पण आता कुठल्याही मोहात गुरफटण्यात अर्थ नव्हता. पापणीतलं पाणी पापणीतच साठवत बाहेर आलो. मागे न बघता शाळा सोडली. अध्यक्षांच्या पत्राची किंवा कशाची मला आता गरज नव्हती. मारुतीच्या देवळासमोर आलो. कट्ट्यावर बसलेल्या रंगाआबाकडं न बघता आत गेलो. मारुतीच्या पाया पडलो. मारुतीराया माझ्याकडे बघून हसतोय असा मला भास झाला. मनातल्या मनात म्हटलं, मी रडतोय आणि तू हसतोयस. हसू नको तर काय करू? कशाचा वाईट वाटून घेतोय? अरे ह्यांच्या नादाला लागण्यापेक्षा एखाद्या भूताची चाकरी केलेली बरी. कसलं शिक्षण घेऊन बसला? राजकारण्यांनी त्याचं पार वाटोळं करून टाकलं आहे. त्याचा बाजार भरवला आहे. सगळ्या क्षेत्रात त्यांनी हायदोस मारला आहे. आता गिधाडासारखी यांची नजर शिक्षण क्षेत्रावर पडली. आता त्याचा पूर्ण चौथ्या केल्याशिवाय हे कुठले गप असतात? पैशाचा माज सत्तेची दोंदी मस्तकात असल्यावर खरेपणानं वागणारा यांना चालणारच नाही. शहाणा असलास तर यांच्या नादाला लागू नको. काळे आईची सेवा कर. जा, एक क्षण थांबू नको. मारुतीरायाच माझ्याशी प्रत्यक्ष बोलल्याचा भास झाला. का मास्तर, का थांबलंय? पाठीमागनं रंगाआबानं आत येत विचारलं. कुठं काय? नाही, किती वेळ आत बसला आहे म्हणून काय करतं ते बघायला आलो. नाही, सहज थांबलो होतो असं म्हणत बाहेर आलो. त्यानं काही विचारायच्या आत तिथनं सटकलो. ग्रामपंचायतीच्या पलीकडची शाळेची इमारत अजूनही गारठल्यासारखी वाटत असलेली. कौलावरचा गाळाचा थर, भिजलेल्या भिंती, आजूबाजूला पडलेला गाळ, यामुळे ती बेवारशी वाटत होती. भरल्या डोळ्यानं तिच्याकडं बघितलं. तिला मनोमन हात जोडले. मागे वळालो. गेल्या दीड वर्षात दिसलेलं गाव डोळ्यात साठवत निघालो. गुरुजी ज्या भागात राहत होते तिथून जाताना मनात काहूर माजलं. वाटेत भेटलेल्यांच्या प्रश्नांना त्रोटक उत्तरं देत मी पुढे पुढे जात होतो आणि गाव माझ्यापासून मागे मागे निघालं होतं. नेहमीची माणसं, ज्यांना मला नोकरीवरनं कमी केल्याची कल्पनासुद्धा नसेल अशी माणसंसुद्धा मला परकी वाटायला लागली. आपला आणि यांचा आता काही संबंध नाही. आपण यांच्यासाठी एवढं राबलो, त्याचं फळ काय मिळालं? कामापुरता मामा, ताकापुरती आजी अशी या गावाची तारा. अशा लोकांच्या बरोबर संबंध ठेवण्यापेक्षा जंगलात रानटी पशूंच्या संगतीत राहिलेलं बरं. विचार करत मठासमोर आलो. सायकल थांबवली. देवाला हात जोडले. एवढ्यात बुवा आले. काय सर, निघाला? बुवांनी मला विचारलं. अहो, निघालो. मग आता उद्या येणार नसाल? तुम्हाला कसं काय कळालं? त्यात कळण्यासारखं काय आहे? उद्या घटस्थापनेची सुट्टी आहे ना. हो, ते माझ्या लक्षात आलं नाही. चलतो. बरं, चला. बुवा आत निघून गेले. मी पाठीमागे वळून बघितलं. बारकं पोरगं अंथरुणात दडून बसावं तसं गाव झाडीत लपून बसल्यासारखं वाटत होतं. तिथूनच गावाला हात जोडलं. मारुतीरायाला मनापासून दंडवत घातला आणि विचार आला. महापूर आला आणि गेला. सारं गाव, सारं शिवार धुवून निघालं. कित्येक दिवसांची साठलेली घाण निघून गेली, पण माणसांची मनं मात्र आहेत तशीच घाणेरडी राहिली. ती ज्यावेळी बदलतील, स्वच्छ होतील, तो खरा सुदीन असेल. सायकलवर टांग टाकली आणि आपली सावली बरोबर घेऊन मी माझ्या गावाच्या रोखानं निघालो. श्रोते हो, हा होता मौज प्रकाशित विजय जाधव लिखित पाऊसकाळ या कादंबरीचा शेवटचा भाग. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या आगळ्या वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.